Hello students, welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. Okay, let me tell you first, everyone want to write their full name in the comment section below and your present is compulsory. ओके, सर्वांनी लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं पूर्ण नाव मेन्शन करायचं आहे तुमच्या प्रेझेंटीसाठी. आता टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट आउटसोर्सिंग. आउटसोर्सिंग आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहोत. आउटसोर्सिंगमध्ये देर आर 3 टाइप्स ऑफ आउटसोर्सिंग. फर्स्ट BPO, सेकंड KPO, थर्ड MPO. BPO means business process outsourcing, KPO means knowledge process outsourcing and MPO means मार्केट प्रोसेस आउटसोर्सिंग. लक्षात घ्या, BPO, MPO आणि KPO याचे लॉंग फॉर्म तुमच्या लक्षामध्ये असले पाहिजेत. केअरफुली कीप इन माइंड. BPO मीन्स BPO स्टँड फॉर बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, KPO स्टँड फॉर नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग अँड MPO स्टँड फॉर मार्केट प्रोसेस आउटसोर्सिंग. तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, सो आउटसोर्सिंग मीन्स काय? तर आउटसोर्सिंग हा पार्ट आहे एक बिझनेसचा. आउटसोर्सिंग टोटली फुल्ली रिलेटेड आहे बिझनेसशी. आउटसोर्सिंग करायचं म्हणजे काय करायचं बिझनेसमध्ये? तर जी काय कन्सेप्ट यूज केली जाते बिझनेसमध्ये. ओके, बघा, आउटसोर्सिंग ही कन्सेप्ट जी आहे ती बिझनेसमध्ये कशा पद्धतीने यूज केली जाते. जो काय बिझनेस असेल त्या बिझनेसमध्ये जर एखादा बिझनेसमन असेल, XYZ कंपनी असेल, बिझनेसमन असेल, त्या बिझनेसमनला जर बिझनेस आपला रन करायचा असेल तर जे काही नॉलेज असलं पाहिजे बिझनेसशी रिलेटेड असणारं ते कसं असलं पाहिजे? प्रॉपर असलं पाहिजे. जर प्रॉपर नॉलेज नसेल तर तो बिझनेसमन बिझनेस प्रॉपरली रन करू शकत नाही मार्केटमध्ये. कारण मार्केटमध्ये ऑलरेडी बाकीचे बिझनेसेस आपला बिझनेस स्वतःचा रन करत आहेत. बिझनेसमन बिझनेस रन करत आहेत. जर आपल्याला आपला बिझनेस रन करायचा असेल, आपला पॉझिटिव्हली 100% आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला द्यायचे असतील तर जे काय नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे ते आपल्याकडे 100% असलं पाहिजे. आधा अधुरं नॉलेज घेऊन आपण आपला बिझनेस रन करू शकत नाही. आपल्याला मेजॉरिटी तिथं आपल्याला लॉस हा फेस करावा लागणार आहे. आणि जे काही मटेरियल बनवलं जाणार आहे किंवा जे काही प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जाणार आहे, फिनिश्ड प्रोडक्ट्स जे काही तयार होणार आहेत त्यामध्ये तुम्हाला वेस्ट जास्तीत जास्त दिसून येणार आहे. ओके, जर बिझनेस रन करायचा असेल तर त्यासाठी जे काही नॉलेज असणार आहे ते कसं असणार आहे? प्रॉपर असलं पाहिजे. आणि नॉलेज लेवल जी असेल बिझनेसमनची ती हाय असली पाहिजे. ओके, अधुरं नॉलेज घेऊन किंवा थोड्या प्रमाणामध्ये नॉलेज आहे बिझनेसचं, बिझनेस चालू केला, बिझनेस स्टार्ट केला, बिझनेस प्रॉफिटमध्ये जाईल की नाही जाईल हे सांगता येत नाही. तिथं मेजॉरिटी लॉस फेस करावा लागणार आहे. आता बघा, आउटसोर्सिंग म्हणजे काय? तर सपोज A लिमिटेड कंपनी आहे. A लिमिटेडचा XYZ नावाचा बिझनेसमन आहे. ओके, तो काय करतो? त्याच्या बिझनेसमध्ये प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे. आता कोणत्या पद्धतीच्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग त्या बिझनेसमध्ये केलं जातं आहे? तर त्या बिझनेसमध्ये मेडिसिनचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जाते. ओके, कशाचं? मेडिसिनचं. मग मेडिसिनमध्ये 2 टाईप्सच्या मेडिसिन येऊ शकतात. एक टॅबलेट फॉर्ममध्ये आणि काही लिक्विड फॉर्ममध्ये. तर या बिझनेसमन जो काय असेल बिझनेस रन करतो आहे त्याच्या बिझनेसमध्ये, त्याच्या फॅक्टरीमध्ये लिक्विड मेडिसिनचं काय केलं जातं आहे? मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आहे. मग लिक्विड मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. साहजिक आहे बॉटल यूज केली जाणार आहे. लिक्विड मेडिसिन आपण हातामध्ये ग्लासमध्ये घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? बिझनेसमननी बॉटलच आपल्याला प्रोव्हाइड केली पाहिजे. कस्टमरला त्यांनी काय केलं पाहिजे? बॉटलमध्ये ते लिक्विड मेडिसिन काय केलं पाहिजे? प्रोव्हाइड केलं पाहिजे. ओके, बिझनेसमन काय करतो आहे? 100% त्याचं नॉलेज यूज करून काय केलं जातं आहे? मेडिसिनचं प्रोडक्शन घेतलं जातं आहे. मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आहे आणि बॉटल बनवली जाते आणि मार्केटमध्ये मेडिसिन सेल करण्यासाठी आणल्या जातात. आता काही XYZ रिझनमुळं काय होतं की मेडिसिन सेल केल्या जात नाहीत. का? आपण स्वतः बघा, जर एखादं मेडिसिन घेत असतो तर त्याची बॉटल पण आपण बघत असतो. साहजिक आहे जी काय बॉटल असणार आहे, पॅकेजिंग असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे ते सुद्धा तेवढंच मॅटर करतं जर आपल्याला आपला प्रोडक्ट सेल करायचा असेल तर. ओके, मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आहे, मेडिसिन केली जाते तयार आणि ती मेडिसिन ज्या बॉटलमधून सेल केली जाते ती बॉटल मार्केटमध्ये चालत नाही किंवा त्या बॉटलला मार्केटमध्ये डिमांड नाही. हे त्याला समजलं आहे. याचा अर्थ तिथं काय होणार आहे? त्याला लॉस होणार आहे. तो प्रॉफिटमध्ये असणार आहे का? तर तो प्रॉफिटमध्ये नसणार आहे. बघा काय होतं आहे, सगळं व्यवस्थित केलं जातं आहे, प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आहे आणि बॉटल जी आहे त्या बॉटलच्या स्ट्रक्चरमुळं किंवा बॉटलच्या डिझाईनमुळं काय केलं जातं आहे? तर ते प्रोडक्ट
कस्टमर रिजेक्ट करतायत, किंवा काही केमिकल इश्यू असू शकतो ते बॉटलसाठी जे काही प्लास्टिक यूज केलं जातं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे काय केलं जातं आहे, ते प्रोडक्ट रिजेक्ट केलं जातं आहे. जर ते प्रोडक्ट आपलं रिजेक्ट केलं जात असेल तर आपल्याला तिथं लॉस असणार आहे. बघा, बिझनेस आहे, मेजॉरिटी प्रॉफिट अँड लॉस कंपॅरिझन केलं पाहिजे आपण. आता हा ए लिमिटेड कंपनीचा XYZ नावाचा बिझनेसमन हा एक्सपर्ट होता, स्पेशलिस्ट होता कशामध्ये, लिक्विड मेडिसिन तयार करण्यामध्ये. ओके, कशामध्ये तो एक्सपर्ट होता, लिक्विड मेडिसिन तयार करण्यामध्ये. पॅकेजिंगचा विषय नंतरचा येईल आपला. तो एक्सपर्ट आहे लिक्विड मेडिसिन तयार करेपर्यंत. आता नंतर त्याच्या काही फ्रेंड्समध्ये त्यांनी विचारलं की बाबा माझा बिझनेस, आता 4-5 जण फ्रेंड्स असतील, बिझनेस करत असतील सगळेजण, तर विचारलं जाणार की माझा बिझनेसचा लॉस होतोय, कशामुळे होतोय लॉस, ते चेकआउट तो करणार आहे. त्याच्यासाठी मार्केट रिसर्च तो करेल. मार्केट रिसर्च करून त्याला फाइंड आउट होईल की बॉटलच्या स्ट्रक्चरमुळं, बॉटलच्या डिझाईनमुळं, जे काही केमिकल यूज केलं ते प्लास्टिक बनवत असताना बॉटलसाठी, त्याच्यामुळं काय होतं, आपलं प्रोडक्ट जे असेल ते रिजेक्ट केलं जातं आहे. मग जर आपलं त्या ठिकाणी प्रोडक्ट रिजेक्ट केलं जात असेल, तर जर दुसरा बिझनेसमन आपल्याला सांगत असेल, सपोज बी लिमिटेड कंपनी आहे त्याची, आणि एबीसी नावाचा तो बिझनेसमन आहे, तो आपल्याला सांगतो की मी एक्सपर्ट आहे कशामध्ये, बॉटल बनवण्यामध्ये. माझ्या फॅक्टरीमध्ये, माझ्या कंपनीमध्ये जो काही माझा बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये बॉटलचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. प्रॉपर नॉलेज असेल त्याच्याकडे बॉटल बनवण्याचं, आणि काय केलं जातं आहे, बॉटलचं उत्पादन तिथे घेतलं जातं आहे, प्रोडक्शन तिथे घेतलं जाते. बघा, एक मेडिसिन तयार करतोय त्याला गरज आहे बॉटल्सची, दुसरा आहे बॉटल्स तयार करतोय त्याला गरज आहे कस्टमरची. बॉटल सेल करायच्या याचा अर्थ त्याला कस्टमरची गरज आहे, कस्टमरची नीड आहे तिथं, आणि जो काय मेडिसिन तयार करतोय त्याला नीड आहे बॉटलची. मीन्स काय झालं, एक काय करणार आहे, मेडिसिन तयार करणार आहे, आणि दुसरा काय करणार आहे, बॉटल तयार करणार आहे, बॉटलचं मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे, प्रोडक्शन घेणार आहे, एकमेकांना ते यूज करणार आहेत. म्हणजेच काय झालं, आउटसोर्सिंग. बघा, आपण काय करतोय, बिझनेसमध्ये लिक्विड मेडिसिन तयार करतोय. लिक्विड मेडिसिन तयार करण्यासाठी आपण दुसऱ्यांकडून बॉटल परचेस करतोय, आणि देन पॅकेजिंग आपलं होतं. पॅकेजिंग करून आपण सेल करणार आहोत. दुसऱ्यांचा यूज इथं केला जातोय, दुसरे इन्व्हॉल्व इथे होत आहेत, त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. बघा, आपला बिझनेस आहे, बिझनेसमन आहे, बिझनेसमनला जे काय ॲन्युअल लेवलवरती किंवा क्वार्टरली, हाफ इयरली जे काय बिझनेसचं ऑडिट केलं जाणार आहे, ओके, ऑडिट केलं जाणार आहे, त्याच्यासाठी त्याला एक प्रॉपर एज्युकेशनल क्वालिफाईड ऑडिटरच नेमावा लागत असतो. तोच काय करत असतो, येणार ॲन्युअली असेल तर ॲन्युअली, तुमचं हाफ इयरली असेल तर हाफ इयरली, क्वार्टरली असेल तर क्वार्टरली, किंवा मंथली असेल तर मंथली. का येणार तो, आणि काय करणार, एक स्पेसिफिक अमाऊंट आपण त्याला पे करणार, त्या अमाऊंट घेऊन तो काय करणार आहे, आपल्या बिझनेसचं ऑडिट करणार आहे. बिझनेसमन जर म्हटला की मी स्वतःच माझ्या बिझनेसचं सगळं ऑडिट करणार आहे, तर ते चालेल का, तर ते चालणार नाही. बिझनेसचं ऑडिट करण्यासाठी आपल्याला प्रॉपर क्वालिफाईड CA ऑडिटरच आपल्याला नेमावा लागत असतो, लक्षात घ्या. म्हणजेच काय करतोय आपण, आपल्या बिझनेसचा जे काय ऑडिट करून घेतोय आपण दुसऱ्यांकडून करून घेतोय, याचाच अर्थ काय, आपण काय करतोय, आपल्या बिझनेसमध्ये आउटसोर्सिंग करतोय. सो आय होप की तुम्हाला आउटसोर्सिंगची कन्सेप्ट काय आहे ती समजली असेल. आउटसोर्सिंग मीन्स काय, आपल्या बिझनेसचा काहीतरी असा पार्ट असेल किंवा नॉन कोर एरिया जो असेल तो आपण काय करतो, दुसऱ्यांकडून कंप्लीट करून घेत असतो. ओके, ज्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट आहोत ते आपण करणार आहोत, परंतु जी काही गोष्ट आपल्याला प्रॉपरली जमत नाही ती आपण काय करणार आहे, दुसऱ्याच्या हेल्प थ्रू कंप्लीट करणार आहोत. ओके, आता आउटसोर्सिंगमध्ये, इन आउटसोर्सिंग देर आर 3 टाइप्स ऑफ आउटसोर्सिंग. फर्स्ट BPO, KPO, MPO, लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत आहेत. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, मार्केट प्रोसेस आउटसोर्सिंग. कीप इन माइंड फॉर युअर नॉलेज. ओके, फर्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे काय, इन द बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग इट रेफर्स टू सिटिंग बिझनेस टास्क अकम्प्लिश थ्रू अँड आउटसाइडर ऑर आउटसाइड एजन्सी. म्हणजेच काय आपण करतो या ठिकाणी, तर बिझनेसमध्ये जो काय एखादा टास्क आपल्याला कंप्लीट करायचा आहे तो आपण दुसऱ्या एजन्सीकडून, दुसऱ्या लोकांकडून काय करतोय, कंप्लीट करून घेतोय, त्यांना ती अथॉरिटी आपण देतोय. म्हणजेच बिझनेसमध्ये जे काहीचे डिपार्टमेंट असे असतात की त्या ठिकाणी आपण जास्त आपला फोकस करत नाही. जसे की असेल
अकाउंटिंग डिपार्टमेंटला आपण आपला जास्त फोकस करू शकत नाही. आपल्याला बिझनेसचं नॉलेज आहे, आपण बिझनेसचीच काय करणार आहे, जे काय डिपार्टमेंट रिलेटेड असणार आहे त्याच्याशी फोकस करणार आहे आपण. जर अकाउंटिंग डिपार्टमेंट असेल त्याच्याशी आपण जास्त फोकस करू शकत नाही. सो त्याच्यासाठी आपल्याला अकाउंटिंगसाठी दुसरे लोक आपल्याला हायर करायचे, दुसरे एम्प्लॉईज आपल्याला हायर करायचे, दुसरे वर्कर आपल्याला हायर करायचे. तर आपण तिथं तर काय करणार आहे, फुल फोकस करून आपण आपलं काम तिथं करून घेणार आहोत. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. बघा, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगमध्ये काय केलं जातं, एखाद्या बिझनेसमध्ये जर आपल्याला एखादं काम जमत नसेल तर आपण काय करतो, दुसऱ्याच्या मदतीनं किंवा दुसरा एखादा बाहेरचा आउटसाईडचा माणूस आपण हायर करतो, एक स्पेसिफिक अमाऊंट पे करून आणि त्याच्याकडून ते काम करून घेतो. त्याला बोललं जाईल की दॅट इज कॉल्ड ॲज बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. इज अ मोर पॉप्युलरली नोन ॲज, काय बोललं जातं त्याला, तर कॉल सेंटर. बघा, बिझनेस प्रोसेसलाच कॉल सेंटर असं म्हटलं जातं, कारण ज्या काही कस्टमरच्या प्रॉब्लेम्स आहेत, कस्टमरच्या क्वेरीज आहेत, ते क्वेरीज सॉल्व्ह करण्याचं काम कोण करत असतं, तर कॉल सेंटर करत असतं. म्हणजे दुसऱ्यांच्या जागेवरती काय केले जाईल, तर त्या कस्टमरच्या क्वेरीज सॉल्व्ह केल्या जातील. ओके. आणि जे काय कॉल सेंटर असेल, तुम्हाला माहिती आहे की 24 hours हे सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतं. बिझनेस प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कस्टमरला आपल्या 24 hours सर्व्हिस प्रोव्हाइड करायची. तर बिझनेसशी रिलेटेड, आपल्या प्रोडक्टशी रिलेटेड ज्या काही क्वेश्चन क्वेरीज कस्टमरच्या आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी जे काही आपण बिझनेस प्रोसेसमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये जे काही आउटसाइडर वर्कर किंवा एम्प्लॉईज आपण हायर केलेले असतात त्यालाच बोललं जातं बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. म्हणजेच काय, तर दुसऱ्यांकडून काम करून घेणे, त्या कामाची त्यांना ऑथॉरिटी आपण दिलेली असते. कारण जे काम आपल्याला जमत नाही ते आपण काय करतो, दुसऱ्यांकडून करून घेतो. तिथं जास्तीत जास्त टाईम वेस्ट होऊ नये, मनी वेस्ट होऊ नये. ओके. जे काय फिनिश्ड प्रोडक्ट्स असतील ते प्रॉपर क्वांटिटेटिव्ह तयार व्हावेत, यासाठी आपण दुसऱ्याची हेल्प घेत असतो. त्यालाच बोललं जातं बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. देन सेकंड आहे नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. आता नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग हे टोटली रिलेटेड आहे नॉलेजशी, टोटली रिलेटेड आहे नॉलेजशी. ओके. फॉर एक्झाम्पल XYZ नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. सपोज त्या बिझनेस ऑर्गनायझेशनवरती एखाद्या कस्टमरनी काय केली, केस केली. ओके. एखाद्या कस्टमरनी केस केली ऑन द ऑर्गनायझेशन. त्यांना रिअलाईज झालं की आपलं, आता बघा, एखादी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, त्या बिझनेस ऑर्गनायझेशनवरती XYZ काही कंप्लेंट असू शकते, काही प्रॉब्लेम क्वेरी असू शकते. त्यामुळे कस्टमरनी काय केलं, डायरेक्टली केस केली. ओके. त्याच्यावरती डायरेक्टली केस केली. लिगली मॅटर जर हँडल करायचा असेल तर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला काय होतं की रिअलाईज होतं की अशी कुठलीही व्यक्ती आपल्याकडे नाही आहे की त्या ठिकाणी ती आपली हेल्प करेल. बघा, जर कस्टमरने केस केली तर लिगल जे काय ॲक्शन घेतली जाईल, ती लिगल ॲक्शन हँडल करण्यासाठी आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये एक लॉयर तर असलाच पाहिजे, किंवा जे काही लॉयर आहेत ते आपल्याला गाईड करणारे तरी असले पाहिजेत. मग बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे सर्व काय असतात, वर्कर, मॅनेजर, सुपरवायझर या पोस्टची लोक असतात. मग ते आपल्याला लिगली हेल्प करू शकतात का इथं, तर नाही. मग बिझनेस ऑर्गनायझेशनला रिअलाईज झालं की आपल्या बिझनेसमध्ये जे काही मेंबर्स आहेत ते आपल्याला लिगली हेल्प करू शकत नाहीत. मग त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर तेव्हा आपल्याला बाहेरील व्यक्ती फाइंड आउट करावी लागणार आहे, जी की आपल्याला लिगली कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करेल. ओके. जी आपल्याला लिगली कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करेल, गायडन्स करेल. अशी व्यक्ती आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. अँड देन जी काही व्यक्ती आपल्याला हेल्प करेल ती तिच्या प्रॉपर नॉलेजचा यूज करून आपल्याला हेल्प करणारी असली पाहिजे. बघा, इन द KPO नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, बिझनेस फर्म गेट नॉलेज रिलेटेड अँड इन्फॉर्मेशन रिलेटेड वर्क डन फ्रॉम अँड आउटसाइडर फर्म. ओके. एखादी दुसरी आउटसाइडरची फर्म किंवा दुसरा आउटसाइडर पीपल्स, त्यांच्या थ्रू आपण आपलं बिझनेसशी रिलेटेड असणारं इन्फॉर्मेशन किंवा वर्क आपण काय करतो, कंप्लीट करतो. दिस इन्व्हॉल्व हाय व्हॅल्यू ऑफ वर्क कॅरीड बाय हायली स्किल्ड स्टाफ. बघा, त्यासाठी आपण जे काही व्यक्ती आपण फाइंड आउट करणार आहे, हायली स्किल्ड क्वालिफाईड व्यक्ती आपण काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहे. कारण कस्टमरनी जर केस केली आपल्यावरती तर आपली इमेज व्हॅल्यू मार्केटमध्ये कमी होऊ नये, त्यासाठी जो कोण व्यक्ती आपण आपल्या साईडनी उभा करणार आहोत त्या कस्टमरच्या समोर तो हायली क्वालिफाईड असला पाहिजे.
and KPO firm in addition to providing expertise and consultancy services of take a many law level डिसिजन असो. बघा, लॉ लेवलचे डिसिजन्स तर घ्यावे लागतील. त्यासाठी आपल्याला कोणती व्यक्ती फाइंड आउट करायची जी आपल्याला लिगल कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करेल. तुम्हाला समजलं असेल KPO म्हणजे काय, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. म्हणजे जर बिझनेसमध्ये एखादा प्रॉब्लेम झाला तर आउटसाइडर फर्म किंवा आउटसाइडर पीपल्सकडून त्या पीपल्सचा टोटली नॉलेजचा यूज करून आपण काय करणार आहोत, ते प्रॉब्लेम क्वेरीज आपण सॉल्व्ह करणार आहोत नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंगमध्ये. म्हणजेच काय, दुसऱ्याच्या नॉलेजचा यूज करून घ्यायचा आहे आपल्याला. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगमध्ये दुसऱ्याच्या बिझनेसचा यूज करून घ्यायचा आहे. नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंगमध्ये दुसऱ्याच्या नॉलेजचा यूज करून घ्यायचा आहे. देन थर्ड असेल आपला तो म्हणजे MPO, मार्केट प्रोसेस आउटसोर्सिंग. यामध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये महत्त्वाचं आहे की मार्केट प्रोसेस आउटसोर्सिंगमध्ये मार्केटशी रिलेटेड असणारे बघा बिझनेस आहेत. दोन टाईप्स येऊ शकतात. 2 टाईप्स इन्व्हायरमेंट बिझनेस येऊ शकतं, इंटरनल आणि एक्सटर्नल. 2 टाईप्सचे फॅक्टर्स येतातच मोस्टली 100%, इंटरनल फॅक्टर, एक्सटर्नल फॅक्टर. मग मार्केट प्रोसेस आउटसोर्सिंग सांगितले, मार्केटशी रिलेटेड असणारे सर्व फॅक्टर्स म्हणजेच आपले एक्सटर्नल फॅक्टर असतील, जसं की पब्लिक रिलेशन, कस्टमर रिलेशन, सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, डायरेक्ट मार्केटिंग, त्यानंतर चॅनल डिस्ट्रीब्युशन असेल, सेल्स असेल, मार्केट रिसर्च असेल, ॲडव्हर्टाइजमेंट्स असतील, बॅनर्स असतील. हे सर्व कुठे येणार आहे आपलं आउटसाइडरमध्ये, म्हणजेच कसं एक्सटर्नलमध्ये. ओके. आणि मार्केट प्रोसेस आउटसोर्सिंगमध्ये आपल्याला जे काही करायचं आहे मार्केटसाठी, आपल्याला ज्या काही आपल्या नीड्स फुलफिल करायच्यात. नीड्स कोणकोणत्या येऊ शकतात, साहजिक आहे, प्रोडक्ट आहे, प्रोडक्शन केलं जातं आहे, मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला करावी लागणार आहे, ॲडव्हर्टाइजमेंटची नीड आहे, पब्लिक रिलेशनची नीड आहे, कस्टमर रिलेशनची नीड आहे, सोशल मीडिया लागेल, डायरेक्ट मार्केटिंग आपल्याला करावं लागेल, चॅनल डिस्ट्रीब्युशन आपल्याला करावं लागेल, मार्केट रिसर्च करावं लागेल, सेल्स आपल्याला करावे लागेल. सो हे सर्व आपण एका थर्ड पार्टी करून ज्या वेळेला कंप्लीट करून घेणार आहोत त्याला बोललं जाईल मार्केट प्रोसेस आउटसोर्सिंग. आता डिस्ट्रीब्युशन चॅनल, जे काय प्रोडक्ट आपलं डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे मार्केटमध्ये, जे काय सपोज आपलं प्रोडक्शन दिल्लीमध्ये होत असेल तर दिल्लीमधून आपल्याला माल कुठं आणायचा आहे, सातारमध्ये आणायचा आहे. सातारमध्ये आणण्यासाठी जे काही डिस्ट्रीब्युटर असणार आहेत, ट्रान्सपोर्ट करणारे, ते डिस्ट्रीब्युशन चॅनल आपल्याला क्रिएट करावं लागणार आहे. ते कोण करणार आहे, आउटसाइडर करणार आहेत. बिझनेसमन करणार आहे का डिस्ट्रीब्युशन चॅनल, नाही. आउटसोर्सिंगच्या थ्रू डिस्ट्रीब्युशन चॅनल आपले क्रिएट होणार आहेत, कारण डिस्ट्रीब्युशन चॅनल करणाऱ्या सेपरेट एजन्सीज आहेत ज्या की मार्केटमध्ये काम करतात, त्यांच्या थ्रू आपण ते करून घेणार आहोत. म्हणजेच काय, आउटसाइडरकडून आपण ते काम करून घेणार आहोत. त्याच्यानंतर पब्लिक रिलेशन आपल्याला मेंटेन करायचं आहे. बघा, कस्टमर बरोबर रिलेशन मेंटेन करण्यासाठी मार्केटमध्ये जे काही सेलर आपण हायर केलेले असतात ते सेलर काय करतात, पब्लिक रिलेशन मेंटेन करत असतात. ते सुद्धा आउटसाइडर असणार आहेत. त्यांना आपण एक ठराविक अमाऊंट पे करणार आहोत, परंतु ते आउटसाइडर असणार आहेत. ओके. म्हणजेच काय की जे स्पेशलायझेशन ज्यांचं असेल की मार्केटिंगमध्ये, अशा पद्धतीचे क्वालिफाईड पर्सन आपण काय केलेले असतात, तिथं हायर केलेले असतात मार्केटिंगसाठी. ओके. किंवा काही कंपन्या जशा आहेत की त्या फक्त मार्केटिंग करतात, ओन्ली मार्केटिंगचा यूज केला जातो आणि मार्केटिंग करून त्या काय करतात, इन्कम अर्निंग करत असतात. काही बिझनेस असे आहेत की ते काय म्हणतात, तुम्ही फक्त प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करा, आमच्याकडे द्या, आम्ही मार्केटिंग करतो, आमच्या कंपन्या ॲडव्हर्टाइजमेंट करतील. ओके. म्हणजेच काय करतो आपण, आपल्या बिझनेसमध्ये प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि दुसऱ्या थ्रू, आउटसाइडर थ्रू आपण काय करतोय, त्याचा मार्केटिंग करतोय. आता ॲडव्हर्टाइजमेंट करायची, ॲडव्हर्टाइजमेंट बनवणाऱ्या, ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएट करणाऱ्या ज्या काही कंपन्याज असतील, एजन्सीज असतील, त्यासुद्धा आउटसाइडच्या आहेत. आपल्याला आपला बिझनेस करायचा आहे. MPOमध्ये मार्केट प्रोसेस आउटसोर्सिंग जे काय केलं जातं, आउटसाइडर थ्रू केलं जातं. ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल, बिझनेसची रिलेशन पब्लिकचे असतील, सोशल मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, डायरेक्ट सेलिंग असेल, डायरेक्ट मार्केटिंग असेल, चॅनल डिस्ट्रीब्युशन असेल, त्यानंतर सेल्स असेल, मार्केट रिसर्च असेल. काय केलं जातं, थर्ड पार्टी थ्रू ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला मार्केट प्रोसेस आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. सो आय होप की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे काय, की नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे काय, मार्केट प्रोसेस आउटसोर्सिंग मीन्स काय आहे. ओके. तुम्हाला फक्त एक्झाममध्ये विचारलं जाईल की BPO स्टँड फॉर, KPO स्टँड फॉर, MPO स्टँड फॉर. त्यामध्ये तुम्ही जे काय ऑप्शन असतील
केअरफुली रीड करायचे ऑप्शन अँड देन कन्फ्यूज होऊ नका. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग वेगळे वर्ड यूज केलेले असतील तिथं, जे काय असेल तुम्हाला प्रॉपर आन्सर टिक मार्क करायचं आहे तुमच्या बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगचं, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंगचं अँड देन लास्ट असेल मार्केट प्रोसेस आउटसोर्सिंगचं. ओके स्टुडंट्स, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलं आहे. ओव्हरव्ह्यू फक्त आपण घेणार आहोत, डिटेल्समध्ये आपण BPO KPO MPO घेणार नाही, कारण MCQ स्वरूपाची एक्झाम आहे. डिटेल्समध्ये तुम्हाला विचारलं जाणार नाही, डिटेल्समध्ये एक्सप्लेन करायचं का करायचं नाही. यामध्ये फक्त विचारलं जाईल KPO BPO MPO याचे लॉंग फॉर्म. ओके, सो केअरफुली लक्षात ठेवा, जे काय लॉंग फॉर्म असतील ते कंपल्सरी प्रेझेंट ही तुमची कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, महत्त्वाची आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू.